नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात नवे पर्व। निरजोळे येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाची उदय सामंत यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे निर्देश। सुदर्शन केमिकलच्या सुधा सितारा उपक्रमातून 500 प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं बळ। मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन। दापोली बाजारपेठेतील आगीत बाधित व्यापाऱ्यांना मदतीची मागणी। व्यापारी महासंघाचे शासनाला निवेदन। आता पाहूया सविस्तर वृत्त। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 ते 12 या वेळेत कॅन्डल मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येणार आहे। त्यानंतर मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता खेड शहरातील जिजामाता उद्यान येथील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्म ध्वजारोहण, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन, अभिवादन आणि बुद्ध पूजनाचा पाठ कार्यक्रम पार पडणार आहे। यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दुपारी 1 ते 2 या वेळेत भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी 2 ते 5 या वेळेत प्राध्यापक सतीश जाधव यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे। या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिक मंडळांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या पत्रकार परिषदेला संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक केरू हळदे, सरचिटणीस ॲडव्होकेट संतोष देवजी सावंत, स्वागताध्यक्ष मतदार हळदे, सरचिटणीस चंद्रसेन प्रभाकर मोहिते तसेच जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने सर्व नागरिक, बंधू भगिनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले। सर्वांना सविनय जय भीम। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाच्या विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये साजरा करत असताना संपूर्ण भीम अनुयायी मुंबईपासून गावापर्यंत या ठिकाणी या उत्सवामध्ये दिनांक 13 एप्रिल रोजी अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ठाम तळाव येथे जिजामाता उद्यानामध्ये रात्री 12 वाजता अभिवादन करणार आहे। आणि ते करत असताना त्यानंतर जो काही सांस्कृतिक कार्यक्रम असतो, एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक संगीताचा कार्यक्रम असतो, तो झाल्यानंतर सकाळी या ठिकाणी आंबेडकर भवनमध्ये त्रिशरण पंचशील होतं आणि त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर भव्य आणि दिव्य अशी ही मिरवणूक निघते। त्या मिरवणुकीमध्ये सर्व वयोगटातील सर्व तरुणी आणि सर्व कार्यकर्ते सहभागी झालेले असतात आणि ही मिरवणूक इथून या ठिकाणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान या ठिकाणी दुपारी 2 वाजता मिरवणूक पोहोचते। बाबासाहेबांना तिथे अभिवादन केलं जातं पुन्हा एकदा। त्यानंतर त्या मिरवणुकीच्या सभेमध्ये सांगता होते, सभेमध्ये अतिशय समाजाला उपयोगी असं समाजाचं प्रबोधन केलेलं जातं। अतिशय नामवंत वक्त्यांना बोलून तिथे बाबासाहेबांबद्दल आणि संपूर्ण समाजाला अशी चांगला संदेश दिला जातो। मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला जातो। त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी कव्वालीचा जो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला असतो। या कार्यक्रमाला या समाजातील संपूर्ण तळागाळातील सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि या समाजाच्या सहकार्यातून असा भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमाचं औचित्य साधून इथली युवा समिती असेल, महिला समिती असेल, मुंबईची समिती असेल, ग्रामीण समिती असेल, यांनी अतिशय हिरिरीने भाग घेऊन या कार्यक्रमाला ऊर्जा दिलेली आहे। त्यांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे।
खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाचा अध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जयंती महोत्सव आपण या संपूर्ण खेडवासियांना नव्हे संपूर्ण कोकणाला अतिशय आदर्श तालुका असा हा संदेश पोचावा, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकर हे आपले सगळ्यांचे आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे या संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगात अजरामर राहील असं हे बाबासाहेबांचं कार्य आहे. आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं अशी मी सगळ्यांना या जयंती दिनातून सगळ्यांना हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो, हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो. नमो बुद्धाय, जय जय. रत्नागिरी जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवता यावी यासाठी मिरजोळ येथे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत क्रीडा जिल्हा संकुलाची राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रसंगी त्यांनी सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आधुनिक सुविधांनी सज्ज संकुल मिरजोळे येथील हे क्रीडा संकुल सर्व सोयीयुक्त असून यामध्ये बहुउद्देशीय इंडोर हॉल, विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांसाठी उपयुक्त क्रिकेट, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स यासारख्या खेळांना मिळणारी चालना, खेळाडूंच्या कौशल्य विकासासाठी तज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षण सुविधा प्रमुख सुविधांचा समावेश असणार आहे. क्रीडा संकुलाचं काम अंतिम टप्प्यात असून जे काही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडथळे आहेत ते दूर करून खेळाडूंसाठी हे संकुल लवकरात लवकर खुले व्हावे याकडे शासनाचा कल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या पाहणी दौऱ्यावेळी विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. हा जयंती उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची सर्व यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजीच्या 135व्या जयंतीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे झाली. बैठकीस अप्पर आयुक्त फरोग मुकादम, अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब थोरात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपत सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजच्या वतीने रायगड जिल्ह्यातील 500 गरजू आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना सुधा सितारा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याला राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीच्या वतीने गेल्या 6 वर्षापासून CSR फंडातून ही शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत 1000हून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. विशेष म्हणजे केवळ आर्थिक मदत न थांबता सुदर्शन केमिकल्सच्या कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं असून त्यांना उत्तम शिक्षण आणि मेंटरशिप देऊन सक्षम केलं आहे. या प्रसंगी बोलताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या नात्याचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे. सुदर्शन केमिकल्सने घेतलेल्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तावान मुलांना आपलं ध्येय गाठण्यासाठी मोठं आर्थिक आणि मानसिक बळ मिळालंय. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, रोह्याच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंह, सुदर्शन केमिकल्सच्या शिवालिका राजे, विवेक गर्ग, माधुरी सणस यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणानं केलं होतं. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या सोहळ्याचं यश अधोरेखित करत होतं. दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दापोली बाजारपेठेत अलीकडेच लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महासंघाने नामदार योगेशदादा कदम, गृहराज्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.
4 एप्रिल 2026 रोजी दापोली बाजारपेठेत लागलेल्या आगीत सुमारे 5 दुकाने जळाली असून 2 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून काही दुकानदारांचं 70 ते 80 लाखांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। या घटनेमुळे संबंधित व्यापाऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय। शहर व्यापारी महासंघाने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे की अशा आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे। आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांना स्वतः पुढाकार घ्यावा लागला। तसेच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे 1 तासाचा कालावधी लागला। याशिवाय बाजारपेठेतील फायर सेफ्टी यंत्रणा जसे की फायर हायड्रंट व लाईट पोल खराब अवस्थेत असल्यामुळे भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचंही महासंघाने नमूद केलंय। शहराच्या वाढत्या वस्तीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं महासंघाने स्पष्ट केलं। या पार्श्वभूमीवर आगीत बाधित व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। नामदार योगेशदादा कदम यांनी व्यापारी वर्गाला लवकरात लवकर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत बैठक लावण्याची तयारी दर्शवली आहे। यावेळी दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खेड नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यात आली। सदर प्रसंगी खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश चिकडे, मुख्याधिकारी महादेव रुडगे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, समाज कल्याण सभापती यश खेडेकर, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर आणि खेड नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित, स्त्री शिक्षण आणि समानता यासाठी केलेलं काम आजही प्रेरणादायी आहे। त्यांच्या विचारांमुळे समाजात परिवर्तन घडलं। महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन। नारायणमळी, कांदळवन, नाचणे येथे भारतात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणाऱ्या स्वॅम्प पोलीस गस्त उपक्रमाचं उद्घाटन आज पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हवेत फुगे सोडून करण्यात आलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, NSG कमांडर गुरविंदर सिंग, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, सरपंच भैया भोंगळे आदी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले, देशातले पहिले केंद्र पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे। त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो। भविष्यात अशा प्रकारे उपक्रम पर्यटनाच्या, रत्नागिरीच्या संरक्षणाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक करतील त्याला आपलं पूर्ण सहकार्य असेल। जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलाय, मात्र अनेक ठिकाणी खाडी किनारे, घनदाट, कांदळवन आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत। अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते। यावर उपाय म्हणून आता कायक बोट या माध्यमातून ही गस्त घातली जाणार आहे। दलदलीच्या भागात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वॅम्प पोलीस अत्यंत वेगाने प्रतिसाद देऊ शकतील। भविष्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यातील हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। खेड येथील लाहोर रोडवरील धान्य गोदाम इमारतीच्या पुनर्बांधणी कामाचं भूमिपूजन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले। या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या धान्य साठवणुकीसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे। साठवण व्यवस्थेमुळे शेतमालाचं नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मोठी मदत होणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या गोदामामुळे खेड तालुक्याच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत। ग्रामीण भागातील विकासाला गती देत शेतकरी आणि नागरिकांच्या हितासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आणि माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चिपळूण येथील वडकाड नागरी आरोग्य केंद्राला वॉटर प्युरिफायर आणि संगणक संच भेट देण्यात आला। चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला। नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव करताना यादव म्हणाले, आदरणीय नारायण साहेब,
हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दमदार, धडाडीचे आणि स्पष्ट वक्ते नेते आहेत. सामान्य कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा प्रवास आणि मेहनतीचा आहे. त्यांनी घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या कार्यक्रमाला चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सतपाळ, आरोग्य सभापती शुभम पिसे, भाजपा गटनेते शशिकांत मोदी, महिला बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, बांधकाम सभापती निहार कवळे, नगरसेविका वैशाली दिनकर, अंजली कदम, माजी नगरसेवक तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती यादव उपस्थित होते. तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, कोषाध्यक्ष आशुष खातू, जिल्हा सदस्य स्वाती देवळेकर, शहर मंडल सरचिटणीस सारिका भावे, उपाध्यक्ष जतीन घटे, मधुकर नेतकर, प्रीतम इंगवले, विलास चव्हाण, अभिषेक जागुष्टे, अभिषेक साळुंखे, ज्येष्ठ कार्यकर्ते महेश दीक्षित, कुणाल आंबेकर, महेंद्र भालेकर, पूनम काजारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.